नमस्कार, गुड इव्हनिंग सर्वांना. मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. तर आज हॉस्पिटलला ड्युटी करून आले आणि आता जिमला निघाले. आज टिफिन नेला नव्हता दुपारचं, तर खूप भूक लागले, पण जावं लागेल जिमला कारण या आठवड्यात 2 वेळा गेले नव्हते. तर जिमला जाऊन येते लवकर आणि नंतर मग स्वयंपाक बनवून जेवण करते. बघते मी. हा नित्तू इकडे बघ, आई आले. नित्तू एवढं आई कष्ट करते आणि तुम्ही ते लेकीला माझा मोबाईल देताय. कामच एवढं होतं तर मोबाईल द्यावा लागला मला तिला. असं चालणार नाही. ती आत्ताच आली, जस्ट 10 मिनिटं झाले. एकच व्हिडिओ बघितला तिने, तोपर्यंत तो आली. उशिरा यायला पाहिजे होतं का? तसं नाही, लवकर आली ती बरं झालं. आता माझा मोबाईल मला मिळेल. बरं चालेल, खाऊ बनवू आपण आता काहीतरी. चालेल ना, भूक लागली. पास्ता बनवूया. मगाशी मला पास्ता बनवायची इच्छा झाली होती, तर आता पास्ता बनवून आपण खाऊया. नको, पास्ता नाही. पास्ता नाश्त्याचा पदार्थ आहे, तू जेवणासाठी नाही. ठीक आहे, मग राहून दे. बनवू शकते बट कढी करायची. ठीक आहे, जेवणाची कढी करूया. आता मी आधी वेगळं करणार आहे. पॉपकॉर्न भाजूया, पॉपकॉर्न. ठीक आहे, चालेल, पॉपकॉर्न खाऊया. आता मी आजच्या दिवसाचं चॅलेंज खेळणार आहे. चॅलेंज मध्ये हरभऱ्याचे घाटे काढायचे, म्हणजे हरभऱ्याच्या झाडालाच ते घाटे आहेत. तर जो जास्त हरभऱ्याचे घाटे काढेल तो आजच्या चॅलेंजचा विनर असणार आहे. मजा येईल चॅलेंजला. नितू, आर यू रेडी? चला, बाबांना पण बोलव. चला म्हण बाबांना. चला. या ठिकाणी नित्तूच्या आजी पण चॅलेंज साठी बसलेले आहेत. चला, सगळ्यांची वाट बघतात. बरं, आजच्या चॅलेंजचे नियम सांगते. आजच्या चॅलेंज मध्ये आपण वेळ लावणार नाहीये. वेळ लावली तर आपण अर्धवट सोडून उठून जाऊ. त्यामुळे पूर्ण ढाळा होईपर्यंत आपण ते घाटे तोडू शकतो. आणि घाटा पोकळ नसला पाहिजे, जो खाता येईल असा नसावा. सगळेजण थांबा ना. 1 2 3 स्टार्ट. चला, पोकळच आहे. नितू, फास्ट फास्ट. किती वेळात तोडायची? नाही नाही, किती वेळाचं बंधन नाहीये. ज्याची जास्त होतील तो विनर. नीट पाहिजे, स्वच्छ पाहिजे बघ का, उगीच काय पण नाही. त्याचं स्वच्छ नाही की आहो.
माझे 105 झाले. माझे 129. आता बाबा अजून मोजतायत. एक खाते आता त्यात ना 106. 106 किती मोठे. अशा पद्धतीनं आजच्या गेमची विनर झालेली आहे नितूची आजी. केवढी मोठी आळी होती हरभऱ्याच्या झाडावर आणि मी हे घेऊन आले हातातून. त्या ठिकाणी माझा स्वयंपाक वगैरे आवरलेला आहे. आजच्या जेवणामध्ये मी कढी बनवले आणि ज्वारीची भाकरी, भात आहे, सकाळची चपाती आणि मेथीची भाजी थोडी शिल्लक आहे. आता जेवण करणार आहे. कढी मी यावेळी जरा वेगळ्या पद्धतीने बनवले. एक रेसिपी बघितलेली कढीची यूट्यूबला, त्याच्यामध्ये राजस्थानी पद्धतीची कढी दाखवलेली, तर तशी बनवले मी. दाखवते आता तुम्हाला. पण फर्स्ट टाइमच मी हे जरा वेगळ्या पद्धतीने बनवलेली कढी आहे हे, नाहीतर आमची रेसिपी ठरलेली असते, आम्ही तशीच बनवतो नेहमी. आणि त्या व्हिडिओमध्ये कढीमध्ये तेल वापरलं होतं, पण मी कढीमध्ये तूप वापरले, कारण आम्ही नेहमी कढी करताना तूपच वापरतो. आमच्या आजीने एकदा सांगितलं होतं की कढीमध्ये कधीही तेल टाकायचं नाही, तूपच टाकायचं. तर तीच गोष्ट आम्ही लक्षात ठेवली आणि तीच फॉलो करतो. या ठिकाणी वाढून घेतलेलं आहे आत्यानी. जरा कढी गरम होते म्हणून मी थांबले. पिलू काय करते? यायचं खाली. जेवण झालेलं आहे. आपली आजची कढीची रेसिपी जी होती ती सगळ्यांना आवडली. घरात आत्या, निखिल, आम्ही सगळ्यांनी आनंदाने खाल्ली. आणि जेवण केल्यानंतर जरा बरं वाटतंय. मला उपाशी राहणं शक्य होत नाही, मला भूक लगेच लागते. म्हणजे खूप लागत नाही, पण वेळेत खायला लागतं. त्यामुळे मी डाएट वगैरे फॉलो करते, पण खूप स्ट्रिक्ट डाएट, फक्त लिक्विडच खावा किंवा सेमी सॉलिड खाऊन तेवढ्यावरतीच राहायचं, हे गोष्टी फॉलो होत नाही आहेत. पण मी बऱ्याचशा गोष्टी अंमलात आणल्यात. मी गेले 1 वर्ष झालं असेल किंवा त्यापेक्षा जास्तच झालं असेल, मॅगी खाल्लेली नाही, अजिबातच खाल्लेली नाही. आणि माझ्यासोबत घरात पण निखिल आणि आत्या ह्यांनी कोणी खाल्ली नाही. आम्ही नीतूलाही आत्तापर्यंत कधीही मॅगी दिलेली नाहीये. दुसरी एक गोष्ट पाहिली आम्ही, ती म्हणजे बिस्किट. पहिले आम्ही चहासोबत रोज बिस्किट खायचंच, पण आता आम्ही ते बंद केलंय. गेल्या 1 वर्षापासून जवळजवळ आम्ही बिस्किट पूर्णच बंद केलेलं आहे. आता नीतूला कधीतरी कोणी बाहेर गेलं की वगैरे लोक लाडानं देतात, मग ती घरी घेऊन येते. पण तिला कधी गरज पडली तरच देतो, नाहीतर शक्यतो आम्ही देत नाही बिस्किट. पण ह्या 2 गोष्टी तरी आहेत ज्या की मी बरेच दिवसापासून फॉलो करते. कोण आलं रे, कोण आलं? वाघ आला, वाघ. भो, तू काय खेळत होती आजीवर? तू काय खेळत होती? असं खेळत होती? आणखी काय खेळत होती? मी इथे बाहेर व्हिडिओ करत होते, तर नीतू आणि तिची आजी काहीतरी खेळत होत्या, त्यामुळे त्यांना मी इथं बोलवलंय आणि आता खेळायला सांगितलं. बघूया काय काय खेळतात. काय खेळत होता तुम्ही? हा, असं. लहान माझी भावली, मोठी तिची सावली, नकटे ना पूर्वीचे, घारे डोळे पूर्वीचे, दात कधी घासत नाही, तोंड कधी धुत नाही, तसेच घरकुल मांडते, मांडता मांडता शांते, भात केला कच्चा झाला, वरण केलं पातळ झालं, पोळ्या साऱ्या करपून गेल्या, तसेच उपाशी नका जाऊ, थांबा करते गोड खाऊ, केळीचं शिकरण करायला गेली, पडले 2 दात, आळ्याचं पाणी काढायला गेली, धक्कन पडली जात. हा, असं करत होते काय? छान छान छान, मस्त. क्लॅप क्लॅप कर तू आजीसाठी. छान छान छान. तर मग वेळ झालेली आहे ब्लॉग एंडिंगची. चला मग बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.